सोलापूर जिल्ह्याला सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे। नदीकाठी असलेल्या गावातील माणसासहित पाळीव जनावरांची उपासमार होत आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने सोलापुरात पूरग्रस्त गावात जाऊन मागेल त्याला चारा दिला जात आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सोलापूर युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्या प्रयत्नातून त्यांनी सीना नदीला चिटकून असलेल्या गावात चाऱ्याचा ट्रॅक्टर घेऊन गेला असता चारा घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली होती। दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त 24 गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेश अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागेल त्याला चारा देण्यात येत असल्याची माहिती कदम यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीमुळे ज्या शेतकऱ्यांना जे काही संकट ओढवलेलं आहे, प्रत्येकाच्या शेतामध्ये घरामध्ये जे काही पाणी गेलेलं आहे, त्यामुळे नाही का शेतकऱ्यांचा संसार हा उद्ध्वस्त झालेला आहे। त्याला आधार देण्याचं काम ते आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। सोलापूर जिल्ह्याची खरी परिस्थिती मी सन्माननीय राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय धीरज शर्मा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती सांगितली। त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याशी संवाद साधला असता सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला एकच मागणी केली की आम्हाला काही नको आहे, परंतु आमच्या मुख्य जनावरांना तुम्ही मदत करा, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केल्यानंतर ही सगळी परिस्थिती मी राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय धीरज शर्मा यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ होकार देत ह्या सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुका असू दे, उत्तर सोलापूर तालुका असू दे किंवा मोहोळ तालुका असू दे, सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्या ज्या मुख्य जनावरांना त्या ठिकाणी चारा नाहीये, जे जनावर उपाशी मरतात, अशा ठिकाणी स्वतः राष्ट्रवादी युवक काँग्रेस जाऊन त्या ठिकाणी म्हणेल त्याला चारा देण्याची जबाबदारी सन्माननीय धीरज शर्मा यांनी घेतली। म्हणून राष्ट्रवादी युवकचा सोलापूर शहराचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांनी ज्या ज्या पद्धतीची मागणी आम्हाला केलेली आहे की आमचं जनावर काय खातं, त्या पद्धतीचा चारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून धीरज शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज प्रत्येक गावामध्ये चारा पोहोचवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येते। हे बघा सर, ही मोहीम आम्ही कंटिन्यू 7 ते 7 दिवस चालवणार। आम्ही पहिला नियोजन केलं होतं की 3 ते 4 दिवस चालवायचं, परंतु परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही 3 दिवस वाढवलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये जवळजवळ 23 गावं बाधित आहेत। त्या 23 गावामध्ये चारा नाहीये, अशा 23 गावाला चारा पुरवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे आणि त्याचा उपक्रम आज आम्ही डोनगाव या गावातून हा शुभारंभ केलेला आहे। किती वाटप करण्यात होते का चारा? प्रत्येकाला जरा जेवढे त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी त्यांच्या गावातली आम्हाला जनावरे सांगतात की आमच्या गावामध्ये 200, 250, 300 जनावर आहेत, त्या माध्यमातून आम्ही त्यांना जवळजवळ 10, 15 पेंड्या जी काही शक्य होईल तितक्या पेंड्या आम्ही देतोय। आज या ठिकाणी आलेलो आहोत, अजून देखील या डोंगराव गावामध्ये उद्या किंवा परवा अजून मागणी आली त्या पद्धतीचा आम्ही चारा त्या ठिकाणी पाठवणार, परंतु हे मोहीम जोपर्यंत संकट दूर होणार नाही तोपर्यंत अखंड आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत। डोनगाव येथे चारा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।